वसई येथे शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटनेत 30 वर्षे जुन्या 2 मजली इमारतीच्या छतावरील वापरात नसलेल्या पाण्याच्या टाकीतून 150हून अधिक कोरडी मानवी हाडे सापडली। टाकीत सांगाड्यांचे अवशेष दिसताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली। मृत व्यक्तीने काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातल्याचे सांगितले जात आहे। कपड्यांवर कुठेतरी दिनेश असे नाव लिहिलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। हा दिनेश नेमका कोण आहे हे शोधणे कठीण असले तरी मृताची ओळख पटवण्यासाठी आम्ही निश्चितच तपास करू, असे एका पोलीस सूत्राने सांगितलं। शवाच्या अत्यंत प्रगत अवस्थेतील कुजण्यामुळे सांगाड्याचे अवशेष अतिशय नाजूक झाले होते आणि फॉरेन्सिक पथकाने ते उचलण्याचा प्रयत्न करताच ते चोरगळले, असे आणखी एका पोलीस सूत्राने सांगितलं। इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्याने ही बाब उघडकीस आली। ही पाण्याची टाकी 30 वर्षे जुन्या इमारतीच्या छतावर असून मूळतः पाणी पुरवठ्यासाठी बसवण्यात आली होती, मात्र कमी पाण्याच्या दबावामुळे टाकीपर्यंत पाणी चढवणे शक्य नसल्याने ती अनेक दशकांपासून वापरात नव्हती, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या निरीक्षक दुर्गा चौधरी यांनी दिली। या प्रकरणी अपघाती मृत्यू अहवाल नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन इमारत सील केली आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला। प्राथमिक तपासात हाडे जुनी आणि कोरडी असल्याचं दिसून येत असून हे अवशेष किती काळ टाकीत कोणाच्याही लक्षात न येता पडून होते याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। इमारतीच्या नूतनीकरणादरम्यान स्थानिक रहिवाशांनी आम्हाला माहिती दिली। कामगारांनी पाण्याची टाकी फोडण्याचा प्रयत्न केला असता आत काहीतरी पडलेले आढळले, असे चौधरी यांनी सांगितले। संबंधित सांगाडा कोणाचा आहे याचे वय, लिंग आणि मृत्यूची कारणे निश्चित करण्यासाठी सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे। तसेच हा प्रकार घातपाताचा आहे की मानवी अवशेषांची अयोग्य विल्हेवाट लावण्यात आली होती याचाही तपास केला जात आहे। फॉरेन्सिक पथकाने सर्व हाडे अत्यंत काळजीपूर्वक उचलून पंचनामा केल्यानंतर पुढील तपासासाठी मुंबईतील कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेच्या संचालनालयाकडे पाठवली आहेत, असे चौधरी यांनी सांगितले। फॉरेन्सिक पथक मृत व्यक्तीचे लिंग, मृत्यूचे कारण आणि मृत्यूचा कालावधी निश्चित करू शकेल। तसेच मेरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील तसेच शेजारील पोलीस ठाण्यातील जुन्या न सुटलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची आम्ही तपासणी करत आहोत। शेजारील जिल्ह्यातील नोंदीही तपासल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले।